नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. बोरिवली येथील नॅन्सी कॉलनी एसटी स्थानकाच्या आवारात डांबरीकरण आवश्यक आहे, असे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील अनेक विभागातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बोरिवली येथील नॅन्सी कॉलनी एसटी स्थानकात प्रवासी वाहतूक करतात. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या बस स्थानकात अनेक गैरसोयी आढळून येतात. या बस स्थानकात डांबरीकरण नसल्यानं पावसाळ्यात सर्वत्र चिखल होतो. आवारात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचतं. चिखलातून वाट काढत प्रवाशांना जाणं येणं अवघड होतं. लहान मुले, महिला, वृद्ध यांना या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागतो. तर इतर वेळी येथे माती, फुफुटा आढळून येतो. वाहतुकीमुळे सगळीकडे माती उडते. साहजिकच प्रवाशांना त्रास होतो. कपडे खराब होतात. शौचालय नेहमी अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आढळून येते. तेथे सोयी नसताना पण शौचालयाच्या मुतरीचे जबरदस्तीचे पैसे घेतले जातात. आवारात बेवारशी कुत्रे समूहाने फिरतात. जोराजोरात इकडून तिकडे धावत असतात. आवारात उपाहारगृहासमोर, शौचालय समोर, पार्सल विभागासमोर खासगी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत लावलेली असतात. रात्रीच्या वेळी या बस स्थानकात दुर्गुले, दारोडे यांचा वावर दिसून येतो. एकंदरीत हे एसटी बस स्थानक खूप गैरसोयीमध्ये आढळून येत आहे. नियंत्रण कक्ष अधिकारी याबाबत मौन धारण करून बसतात, असा देखील सवाल नागरिक विचारत आहेत. कोकण वार्ता न्यूज, बोरिवली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.